काँग्रेसचे माजी नेते बाबा सिद्दीकी आज पत्रकार परिषद घेणार। अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार। संध्याकाळी 5 वाजता वांद्रे इथं पक्षप्रवेश। राज्यसभेच्या निवडणुकीत उमेदवारी मिळणार का याकडे लक्ष। मनोज जरांगे पुन्हा आजपासून उपोषणाला बसणार। सरकारने काढलेल्या अध्यादेशाचा मराठा समाजाला लाभ होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार। जरांगेंचा इशारा। मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी। नाशिकच्या कार्यालयात धमकीचं पत्र। पोलिसांनी भुजबळांची सुरक्षा वाढवावी, कार्यकर्त्यांची मागणी। वंचितकडून जाहीरनाम्याचा मसुदा महाविकास आघाडीला सादर। शेतकरी प्रश्नांपासून आरक्षणापर्यंत विविध 39 मुद्द्यांचा मसुद्यामध्ये समावेश। ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याचाही मसुद्यात उल्लेख। पुण्यामध्ये ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळेंच्या गाडीची तोडफोड। भारतरत्न लालकृष्ण अडवाणी आणि मोदींविरोधात ट्विट केल्यानं भाजप आक्रमक। निर्भय बनू कार्यक्रमात निखिल वागळे पोहोचताना भाजपचा गोंधळ। मॉरिस नोरोन्नाचा अंगरक्षकाच्या पिस्तुलातून गोळीबार केल्याचं तपासात उघड। अंगरक्षक अमरेंद्र मिश्राला अटक। मुंबई क्राईम ब्रांचची कारवाई। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस। पंतप्रधान मोदींचं निरोपाचं भाषण होणार तर राम मंदिर उद्घाटनावर धन्यवाद प्रस्तावही मांडला जाणार। संभाजीनगरमध्ये भीषण अपघात। कारची ट्रकला धडक। अपघातामध्ये 3घांचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी। राज्यामध्ये आज अवकाळी पावसाची शक्यता। विदर्भामध्ये 10 ते 12 फेब्रुवारीपर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।